नमस्कार मंडळी, तुम्ही माझ्या मुलीचा आवाज ऐकलाय ना? ती ही भाजी खाण्यासाठी किती एक्सायटेड आहे। त्याचप्रमाणे तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करा, तुमच्याही मुलांना नक्की आवडेल। ही भाजी खूप कमी साहित्य आणि अगदी 10 मिनिटात होणारी आहे। यासाठी मी एक बटाटा बारीक कापून घेतलेला आहे आणि 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत। तर या ठिकाणी आपण कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण थोडंसं तूप टाकून घेणार आहोत। तूप गरम झाल्यानंतर थोडीशी जिरे आणि थोडीशी मोहरी टाकून ती चांगली तडतडू द्यायची आणि त्यामध्ये आपण बारीक चिरलेला लसूण टाकणार आहोत। लसूण थोडासा ब्राऊन होऊन द्यायचा, त्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि बारीक चिरलेला बटाटा टाकून द्यायचा। हे चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। ही भाजी बनवायला एवढी सोपी आहे की हार्डली 10 मिनिटांमध्ये तयार होते आणि खूप कमी साहित्यात तयार होते, त्यामुळे आई पण खुश आणि बाळ पण खुश। भाजी व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित परत हलवून घ्यायचं। सगळं साहित्य व्यवस्थित एकत्र केल्यानंतर त्यावरती झाकण ठेवून एक वाफ आणून द्यायची आणि बटाटा चांगला शिजला आहे का हे चेक करायचं। बटाटा एकदम कमी गॅसवर शिजू द्यायचा, म्हणजे तो थोडासा क्रिस्पी होतो। बटाटा क्रिस्पी झाल्यामुळे मुलंही आवडीने खातात। तर या ठिकाणी आपली झटपट अशी होणारी आणि लहान मुलांना आवडेल अशी बटाट्याची भाजी रेडी आहे। तर माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।